कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील मडिलगे इथला हा प्रकार आहे। रविवारची पहाट होती। पहाटेच्या त्या भयान शांततेत सुशांत गुरव नावाच्या व्यक्तीच्या घरी दरोडा पडला। यात चौघा सशस्त्र दरोडेखोरांनी सुशांत गुरव याच्या पत्नीचा म्हणजेच पूजा गुरवचा निर्घृण खून करत तिच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा दावा केला जात होता। ज्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली। 2 दिवस ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। पुढे विषय पोलिसांपर्यंत गेला। पोलीस आले, त्यांनी घडला प्रकार समजावून घेतला, पण त्यांनाही काही प्रश्नांची उत्तरं क्लिअर होत नव्हती। त्यात नवरा सुशांतने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं होतं की दरोडेखोरांनी पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडने वार केला, पण प्रत्यक्षात मात्र धारदार शस्त्राने वार केल्याचं पोलिसांना आढळून आलं। त्यानंतर त्या दरोडेखोरांनी दागिने सुद्धा नेले असं सुशांतने म्हटलेलं होतं, पण मृतदेहाच्या अंगावरती मंगळसूत्र बांगड्या तशाच होत्या। त्या व्यतिरिक्त कपाटातील दागिने जसेच्या तसे होते। साड्या विस्कटलेल्या होत्या, पण त्यावर जखमांचं रक्त पडलेलं नव्हतं। पोलिसांनी थोडं डोकं लावलं आणि अवघ्या 24 तासात ज्यांना फिर्याद दिली होती त्याच नवऱ्याला बेड्या ठोकल्या। पण का? सुशांतने असं काय केलं होतं? चोर सोडून संन्याशाला शिक्षा झाली आहे का? सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टीवरून तुम्हाला असं वाटलं असेल की पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला शिक्षा का दिली, तर याचं कारण समजावून घेण्यासाठी त्यावेळचा घटनाक्रम नेमका काय होता ते आधी बघावं लागेल। सुरुवात होते सुशांत आणि पूजा यांच्यातील संवादापासून। पूजाच्या मृत्यूआधी सुशांतने अनेक लोकांकडून आणि बँकांकडून कर्ज घेतलेलं होतं। तो मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेला होता। त्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी सुशांतने पत्नी पूजा हिच्या समोर सोन्याचे दागिने गहाण ठेवून लोकांची देणी आणि बँकांचं कर्ज भागवण्याचा पर्याय दिला होता। तसेच आपल्या सोरायसिस या आजारावरती औषधोपचार करूयात असंही सुशांतनं पूजाला सांगितलेलं होतं। पण या सगळ्याला पूजा काही तयार होत नव्हती। यापूर्वी देखील वडिलांच्या आजारासाठी सोनं गहाण ठेवलं होतं, पण आता मी तुला सोनं देणार नाही, तुला जे करायचंय ते कर असं पूजाने खडसावून सांगितलं। यावरून त्या दोघांमध्ये जोरदार वादावादीला सुरुवात झाली। पुढे त्या वादाचा अंत पूजाच्या मर्डरने झाला। त्याचं झालं असं, सुशांतने रागाच्या भरात दगड आणि शेतात काम करायच्या फावड्याने पूजाच्या डोक्यात गंभीर वार केले। त्यानंतर तिला रक्ताच्या थारोळ्यात तसंच घरात टाकलं आणि वापरलेले हत्यार कोणालाही संशय येऊ नये म्हणून गोबर गॅसमध्ये नेऊन टाकलं। त्यानंतर आपला गुन्हा समोर येऊच नये यासाठी त्यानं परफेक्ट असा प्लॅन आखला आणि पहाटेच्या सुमारास घरावरती दरोडा पडल्याचा बनाव रचला। पण त्याचं हे बिंग अवघ्या काही तासातच फुटलं। फिर्यादी पती सुशांत गुरव हाच या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। त्याआधी सुशांतने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जात या सगळ्या प्रकाराची तक्रार दिली। त्याच्या तक्रारीनुसार सुशांत मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास लघुशंका आल्यानं उठून बाथरूमला बाहेर गेलेला। त्यावेळी 4 अज्ञात दरोडेखोर मागच्या दरवाजातून अचानक आत घुसले। त्यांनी पूजाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करत तिला ठार मारलं। तिच्या हातातील दागिने आणि पैशांची बॅग ओढून पळून गेले। यावेळी आपल्याला देखील मारहाण झाली असल्याची सुशांत गुरवने पोलिसांना तक्रार दिली। यानुसार पोलिसांनी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। घटनेचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी सुद्धा तपासाची चक्र वेगानं फिरवली। पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने तपास सुरू केला आणि यावेळी फिर्यादी ही घटना खून आणि दरोडा पडला असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आला। त्यांनी सुशांतकडून घटनेचं प्रात्यक्षिक करून घेत असताना फिर्याद आणि प्रात्यक्षिक यामध्ये तफावत आढळून आली। या व्यतिरिक्त सुशांतने गल्लीमध्ये सतरंजी आणि फेरीवाले आल्याचं सांगत संशयाची सुई त्यांच्याकडे वळवलेली होती। त्यानं सतरंजी खरेदी केल्याचंही सांगितलं होतं, पण गेली 4 ते 5 दिवस कोणताही फेरीवाला वा सतरंजीवाला गल्लीत फिरकलाच नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं। तर गुरव याच्या घरापाठीमागे चिंचोळा बोळ आहे। या बोळाला लागून छोटा रस्ता आहे। या मार्गातून केवळ अर्ध्या तासात दरोडेखोर घरात घुसून महिलेचा खून करून लुटमार करतात आणि याची माहिती शेजारील घरात समजत नाही। हा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटला। शिवाय फिर्याद देताना आरोपीने दरोडेखोरांनी पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडने वार केल्याची माहिती दिली होती। प्रत्यक्षात मात्र धारदार हत्याराने वार केल्याचं पोलिसांना आढळून आलं। दागिने दरोडेखोरांनी नेले असंही आरोपी पतीने म्हटलेलं होतं। मात्र मृतदेहाच्या अंगावरती मंगळसूत्र बांगड्या तसेच होत्या। कपाटातील दागिने सुद्धा तसेच होते। साड्या विस्कटलेल्या होत्या, मात्र त्यावरती जखमांचं रक्त पडलेलं नव्हतं आणि या सगळ्यावरून आरोपीने दिलेल्या माहितीत बरीच तफावत आढळली।
त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादी पतीवरती गेली। पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली। त्यातून हा सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला। पुढे सगळ्या पुराव्यांचा तपास केला असता पोलिसांना सुशांत गुरव हाच आरोपी असल्याचं सिद्ध झालं। यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी सुशांत गुरव याला ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली। सुरुवातीला सुशांत केलेला गुन्हा कबूल करायला तयार नव्हता, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच पूजाचा खून केला असल्याचं पोलिसांसमोर कबूल केलंय। सुशांतचं शिक्षण तसं कमी, पण त्याच्या वक्तृत्वाची छाप तो समोरच्यांवरती पाडत होता। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून तो वारकरी संप्रदायात असल्यानं गावोगावी कीर्तन सांगत होता। मवाळ भाषा अंगाने धष्टपुष्ट असलेल्या सुशांतच्या बोलण्यामुळे अनेक जण त्याच्या विश्वासही ठेवायची। आजोबा आणि वडिलांच्या निधनानंतर त्याच्यावरती कुटुंबाची जबाबदारी होती। आजाराने ग्रस्त असलेल्या आईचा सुद्धा तो व्यवस्थित सांभाळ करत होता। या सगळ्यामध्ये त्याची पत्नी म्हणजेच पूजाची सुद्धा त्याला चांगली साथ होती। सुदैवाने त्यांना 1.5 वर्षांपूर्वी जुळी मुलं सुद्धा झालेली होती। सुशांत हा वारकरी संप्रदायात असल्यानं त्यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावं सोपान आणि मुक्ता अशी ठेवलेली होती। गुरव कुटुंब अगदी सुखात संसार करत होतं। मात्र कीर्तन सांगणाऱ्या सुशांतने बाहेर अनेक आर्थिक व्यवहार केलेले होते। त्यातून तो आर्थिक अडचणीत सापडलेला होता। बायकोचे दागिने बँकेत ठेवून आपलं कर्ज फेडायचं असं त्याने ठरवलेलं होतं। पण सुशांतचा उथळा स्वभाव, त्यातून कमी कमाई यामुळे आपले दागिने सुशांतकडे द्यायला पूजा तयार नव्हती, ज्यामुळे त्यांच्यात वाद झाले आणि आज तिला तिचा जीव गमवावा लागलाय। सध्या आरोपी सुशांतला पोलिसांनी अटक केली आहे, तर पुढचा तपासही सुरू आहे। मंडळी, कारण कुठलंही असो, मनातला राग हा वेळीच संपवला नाही तर तो आपल्यालाच संपवतो असं म्हटलं जातं। त्यामुळे कितीही राग असला तरी आपण काय करतोय याचा नक्कीच विचार करायला हवा। यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विषयच भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।